रस्त्याचा जो आपला दुष्परिणाम दिसतोय ना आपल्याला, रस्ता बेकार कंडिशन झाले बघा रस्त्याची. अशी आहेत का तुमच्या गावाकडे रस्ता? मग आता आमच्याकडे कोकणात बघा रस्ता कसा आहे. नवीन झाला तरी पण दुसऱ्या त्याच वर्षी आपल्याला खड्डा पण दिसतो बघायला. तर कुठेतरी शासनाने ना त्याची नोंद घ्यायला पाहिजे. गणपतीचा जो सण असतो तेव्हा आमच्या घरी चाकरमानी भरपूर येत असतात आणि गाड्या पण भरपूर आहेत. या अशा खड्ड्यामुळे ॲक्सिडेंट होतात. नाही आमच्याकडे नाही असे रस्ते. कशा प्रकारे हा चालू होणार आहे सांगा जरा. सौर ऊर्जेवर चालणार, हां. सोलर प्लेटवर. सोलर आणि त्याला बॅटरी बॅकअपची व्यवस्था असणार. दिवसात समजा पावसाळ्यात अर्धा तास जरी चालले हां तरी बॅटरी बॅकअप त्याला भेटून. कोकणामध्ये ना पाऊस भरपूर असतो. काही वेळा ऊन पडतो पण काही दिवस पूर्ण पाऊस असतो. असं बॅटरी बॅकअप त्याला 4 महिन्याचं बॅटरी बॅकअप दिलं जाईल. 4 महिन्याचा. म्हणजे हा प्रोडक्शन नवीनच आहे आमच्या कोकणामध्ये. कोकणात पहिलाच प्रोजेक्ट आहे परंतु आतापर्यंत टोटल 5,000 हे टॉवर बसलेत टावर आहेत. पण वेगवेगळ्या ठिकाणी. रत्नागिरीत साधारणतः 150 असतील. 150. म्हणजे ते कधी बसलेत? काही चालू आहेत, काही बसतील. हा म्हणजे आत्ताच आहे. म्हणजे हा प्रोजेक्ट आहे तो पहिलाच आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या कोकणामध्ये. बाकी इतर ठिकाणी आपले बसलेले आहेत. आपलं म्हणजे पांगारीतलं त्या आकारडी म्हणून गाव आहे त्या साईडला असेल, खाडीच्या पलीकडे. अजून मुंडे म्हणून काहीतरी गाव आहे. मुंडे इकडे आला. हा त्या मुंडेत बी आहे. तळसर मुंडे काहीतरी. सगळा बाहेर काढला नाही कारखाना. कशावर काढायचं सांग त्याला. उंदरावर काढायचं आहे का मोरावर काढायचं आहे? ब लवकर ऑर्डर पण आले ते लवकर. पर्या तू सांग कशावर तो. माझा पण गरुडावरच आहे. मग ये कधी सुरुवात करणार आहे सांग. पाट आणून देतो. हा मग आता कलर बनवतोय. मला पूर्ण शाडूच्या मध्ये पाहिजे. शाडूचा मातीचा पाहिजे. हे पर्या सांगितलं नाही. सांगितलं नाही. संकेतने सांगितलं. हा देतो त्याला. आज आपल्याला भरपूर अशी कामं आहेत कारण एवढे जे जार पडलेत ते आपल्याला धुवायचे आहेत एकट्याला. तर असो सिंगल माणूस आहे. जेव्हा आपलं होईल तेव्हा कोणतरी हक्काची व्यक्ती येईल धुवायला. तोपर्यंत आपल्याला एकट्यालाच करायचं आहे. नमस्कार मित्रांनो, आपला कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आहे. मंडळी, पाऊस तर खूप जोरात आहे. पूर्णतः असा भिजलेलो आहे. सकाळी जार टाकायला गेलेलो तर जार पोचावून आत्ता घरी आलो आहे. घरी म्हणजे घरातून जाऊन परत आपल्या विहिरीवरती आहे. तर पाऊस पण खूप आहे. बाहेर तर फुल असा पाऊस आहे कारण सकाळपासून जो पावसाने जोर धरला आहे ना तर पाऊस अजूनही अद्यापही चालूच आहे. थांबायचं नाव पण नाही. अशा पावसामधून आपण सकाळी जार टाकून आलो आणि जार पोचवून आल्याच्या नंतर आता विहिरीवरती आहे मी. आपल्याला गाडी भरायची आहे पाण्याची. तर गाडी आपली भरायला लावलेली आहे आणि पाण्याची जी ऑर्डर आहे आपल्याला ती परचुरीमध्ये. तर या पावसातून आपण पाणी घेऊन जातो आहे. तर चला या व्हिडिओवरती आपण पण बनून राहा. या व्हिडिओमध्ये काय काय पाहायला मिळते तर आपण नक्की बघूया. तर चला मंडळी, गाडी तर आता भरायला लावलेली आहे. पाणी तर भरतं आहे टाकीमध्ये आणि 2 टाक्या आहेत. 2 टाक्या आपण लावलेल्या आहेत भरण्यासाठी. तर चला टाकी भरली की आपण निघूया. आणि पाऊस सगळं थांबायचं नाव नाही घेत आहे. तर फायनली आपली गाडी तर भरून झाली. गाडी आपली भरून झाली. आता आहे ना एवढा पाऊस आहे ना बेकार की थांबायचं नाव नाही घेत आहे. पण आता निघूया आपल्या प्रवासाला. तर आपली गाडी फायनली भरलेली आहे आणि आपण आता आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे. पाऊस तर खूप आहे आणि जाऊयात आपण आपल्या प्रवासाला. इथे आमचा शेवरी स्टॉप म्हणून आहे. इकडे कारुळला जातो रस्ता आणि इकडे आहे ना परचुरीमध्ये जातो. तर आपल्याला परचुरीमध्ये जायचं आहे आणि आपले ज्यांनी आपल्याला ऑर्डर दिले ना ते सर आपल्यासोबत आहे तिकडे. आता इथे येतीलच ते. तर त्यांना आपण पिकअप करू आणि मग ते पण आपल्यासोबतच येणार आहेत.
हे आपले सर आहेत. फायनली आपण आता निघालो आहे आणि रस्त्याचा जो आपला दुष्परिणाम दिसतोय ना आपल्याला, रस्ता बेकार कंडिशन झाली बघा रस्त्याची. अशी आहेत का तुमच्या गावाकडे रस्ता? मग आता आमच्याकडे कोकणात बघा रस्ता कसा आहे. नवीन झाला तरी पण दुसऱ्या त्याच वर्षी आपल्याला खड्डा पण दिसतो बघायला. तर कुठेतरी शासनाने ना त्याची नोंद घ्यायला पाहिजे. खास करून आपला गणपतीचा जो सण असतो तेव्हा आमच्याकडे आहे ना कोकणी म्हणजे आमचे मुंबईकरी चाकरमानी भरपूर येत असतात आणि गाड्या पण भरपूर आहेत. या अशा खड्ड्यामुळे ॲक्सिडेंट होतात. नाही आमच्याकडे नाही ॲक्सिडेंट. आम्हाला तिथं तुम्हाला सांगतो रस्त्याची म्हणजे रस्ताच नव्हता म्हणायचं. हां, गाडी टू व्हीलर सुद्धा चालत नव्हते. एवढा रस्ता बेकार आहे. काय करणार. आपल्या कोकणची जी लाल परी म्हणतात ती आपल्याला आता दिसलेली आहे. परचुरी आहे वाटतं ती पण. जे आपल्या पाण्याची ऑर्डर जे आपल्या सरांनी दिले नाही ते आपल्यासोबत आहेत तांदळे सर. तर तुमचं गाव कुठलं प्रॉपर गाव सिद्धिविनायक गणपती सिद्धटेक अहमदनगर जिल्हा. अहमदनगर. तर कोकणात किती वर्ष काम करते आपण? 1.5 वर्ष झाले. आपल्याला कुठले म्हणजे प्रोडक्शन कुठले असतात आपल्याकडे? BSNL टॉवरची कामं करतो आम्ही. सोलर BTSची कामं आहे. म्हणजे पूर्ण अशा मोबाईल टॉवरचेच कामं करताय तुम्ही सिम कार्डची? हां. तर आता गेल्या वर्षी जो आपला टॉवरचं काम झालं तर आपणच केलं तर इकडे? नाही हे एरियात पहिल्यांदाच येतं. रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्यांदाच येतं. सातारा वगैरे केलं साईड. होय का? तर सरांचं पहिलाच वर्ष आहे इकडे. तर नक्कीच आपला गणपतीपर्यंत असाल ना तुम्ही इकडे? नाही पावसाळ्यात शक्यतो जाणार आहे. होय काय? तर आपल्या कोकणच्या गणपतीचा सण असतो तो मोठा असतो. तुम्ही जवळून बघितला असतात तर तुम्ही जाणारच ना. हां. गाडी तर आपण मित्रांनो आता जाग्यावरती जिथं आपल्याला टाकी खाली करायची आहे ना तिथं आलो आहे. तर गाडी आपण खाली करायला लावली आहे. अशा पद्धतीनं आपलीच एक टाकी तिकडे दिली त्यांना आणि आपल्या या टाकीतून पाणी तिकडे खाली होते. त्यानंतर आहे ना परचुरी गावामध्ये जो BSNLचा जो टॉवर आहे त्यासाठी आपल्याला इकडे पाणी मागवलं होता. तर टॉवरचं काम गेल्या वर्षी झालं आहे आणि यावर्षी जिथे खड्डा मारला आहे नाही का तर तिथे केबिनचं काम आहे. तर यावर्षी पूर्ण होऊन पुढच्या वर्षी मला वाटतं टॉवर परचुरीकरांसाठी चालू होईल. तर भारी वाटतं बघा इकडे पावसातून दृश्य असा. पाऊस लागतोय फुल. पाऊस थांबायचं नाव नाही. असा आहे डोंगर आणि BSNLचा जो टॉवर इथे उभा राहिला आहे. परचुरीकरांसाठी खुशखबर आहे. तर गाडी आपली खाली होते फायनली. लाल परी आहे. सावकाशी दिसते आता इकडून जायला पाहिजे फायनली. हे आहे आमच्या कोकणचे लाल परी. ड्रायव्हर धडधाकड असला ना की टेन्शन नाही बघा. एवढ्याच्या याच्यामधून गाडी वटवला नाही आहे ड्रायव्हरने. तर हा मित्रांनो आहे ना परचुरीमध्ये जो हा BSNLचा टॉवर जो बसला आहे तो लाईटीवरती नाही. लाईटीवरती नसून जो आपला सूर्यप्रकाश आहे म्हणजे सौर ऊर्जेवरती चालणारा जो आहे. आणि आपल्यासोबत आहे ना जे काम करणारे आपले तांदळे साहेब ते आता याची माहिती देणार आहेत. तर कशा प्रकारे हा चालू होणार आहे सांगा जरा. सौर ऊर्जेवर चालणार. हां, सोलर. आणि त्याला बॅटरी बॅकअपची व्यवस्था असते. दिवसात समजा पावसाळ्यात अर्धा तास जरी चालले हां तरी बॅटरी बॅकअप तरी भेटून जाईल. तर विषय कसा आहे बघ आता किती दिवस चालणार तो म्हणजे एकदा ऊन लागला ना. कसं आहे पावसामध्ये आपल्या कोकणामध्ये ना पाऊस भरपूर असतो. काही वेळा ऊन पडतो पण काही दिवस पूर्ण पाऊस असतो असं. बॅटरी बॅकअप त्याला 4 महिन्याचा बॅटरी बॅकअप दिला जाईल. 4 महिन्याचा म्हणजे हा प्रोडक्शन नवीनच आहे आमच्या कोकणामध्ये. आणि मी तर हा पहिल्यांदा बघतोय कारण लाईटीवरती आणि जनरेटरच्या सोयी असतात इथे. पण इथे तर सौर ऊर्जा आहे. तर कोकणामध्ये हा पहिलाच काय प्रोजेक्ट असेल? कोकणात पहिलाच प्रोजेक्ट आहे. परंतु आतापर्यंत टोटल 5 टॉवर बसलेत पण वेगवेगळ्या ठिकाणी. रत्नागिरीत साधारणतः 150 असतील. 150 म्हणजे ते कधी बसलेत? काही चालू काही असतील. हा म्हणजे आत्ताच आहे. म्हणजे हा प्रोजेक्ट आहे तो पहिलाच आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या कोकणामध्ये. बाकी इतर ठिकाणी आपले बसलेले आहेत. आता तुमच्या जवळमध्ये तर आकारडी आणखी पांगारीतले आकारडी म्हणून गाव त्या साईडला असेल खाडीच्या पलीकडे. अजून मुंडे म्हणून काहीतरी गाव आहे. मुंडे इकडे आला. त्या मुंडेत बी आहे. तळसर मुंडे काहीतरी पद्धतीने ना आपला हा टॉवर इथे उभा राहणार आहे. आणि खास करून आहे ना आपल्या परचुरी या परचुरी गावामधील ग्रामस्थ आहेत ना त्यांना खास करून याचा फायदा होणार आहे. कारण लाईट नसली ना तरी पण
उन्हातून आपला टॉवर चालू राहणार आहे. सौर ऊर्जेतून आपला त्याला चार्ज मिळणार आहे आणि तो चालूच राहणार आहे. तर मस्त काहीतरी सरकारने नवीन काहीतरी प्रोजेक्ट आपला शोधून काढलेला आहे. तर कोकणामध्ये अशा प्रोजेक्टची आहे ना गरज आहे. तर बघूया हळूहळू काही ना काहीतरी अजून याच्याहून काहीतरी वेगळा येईल. तर आपली गाडी खाली होते आणि पाठीमागे बघू शकता पूर्ण असा आपला पावसाने आणि निसर्गाने नटलेला हिरवा आपला कोकण पंधेरी. मित्रांनो आहे ना आपण घरच्या दिशेने जातो आहे पण इकडे वाटेमध्ये आहे ना एक वॉटरफॉल म्हणजे आपला कोकणातला जो धबधबा आहे वरून बघा येतोय. हा परचुरीचा असलेला आपला धबधबा एकदम डोंगरातून येतोय. तो असा उंच असा आहे आणि हे बघा हा आपला कोकणातला वॉटरफॉल जो रस्त्यावरनं आपल्याला दिसतोय. वरून तिकडून पाणी येतोय. भारी वाटतं ना एकदम जबरदस्त. आणि हा जो पाणी आहे ना पूर्ण रस्त्याच्या पलीकडे आपण निघालो आपल्या घरच्या दिशेने आहे का. हे बघा केवढा आहे तो. हा बघा पाणी हा एवढा जो खाली वाहतोय म्हणजे ही नदी आहे पूर्ण अशी. तो तिकडं बघू शकता तुम्ही जो धुका तिकडे खाडीपट्टा आहे. त्या साईडला पूर्ण खाडी आहे आणि ती खोल आहे बघा. आज सुरमाट याला म्हणतात. ती खाडी आहे तिकडे. कोकणात आहे ना लावणीला सुरुवात झाली आहे आणि इकडे लावणी लावायला पण सुरुवात झाली आहे बघा. आपल्याला हे बघा आशिष दादा आहे वाटतं. त्या साईडला आहे ना पूर्ण लावणीची तयारी झाली आणि लावणी लावायला सुरुवात पण केली आपल्या कोकणातल्या माणसाने. लवकर झाली यावर्षी लावणीला सुरुवात. मित्रांनो आपण परचुरीतून पाण्याची ट्रिप खाली करून आलो आहे आणि अवतार वेगळाच झाला आहे. असो पाऊस आहे. पाऊस थांबण्याचं नाव नाही घेत आहे. परचुरीमध्ये थोडा काळ तरी थांबला होता पण आता इथे तर आहे ना पावसाचं पूर्ण असा वातावरण टाईटच आहे. तर गाडी आपण भरायला लावले आणि पाणी आपल्या मशीनसाठी घरी घेऊन चाललो आहे. तर आहे ना मित्रांनो आपल्यासोबत जे तांदळे सर होते ना त्यांची एक स्टोरी म्हणजे लहानपणापासून त्यांनी कसं आयुष्य जगलं आहे ना कसं म्हणजे त्यांचं शिक्षण कसं पूर्ण झालं आहे ते स्टोरी सांगत असताना आहे ना बेकार माझ्या डोळ्यात पण पाणी आलं. कारण मी व्हिडिओ करत नव्हतो. व्हिडिओ जसं स्टॉप केला ना तसं ते आपली स्टोरी सांगायला लागले. तर खरंच जे अहमदनगरचे आहेत आपले सर ते तर वडापाव खाऊन त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि त्यांचे वडील पण एक्सपायर झालेत. खरं तर आहे ना त्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि त्यानंतर मग आपल्या देवाच्या आशीर्वादाने त्या आज चांगल्या हुद्द्यावर आहेत. एक इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. तर खरंच अशा मुलांना कुठे ना कुठेतरी आपला ना देव आपल्या पाठीशी असतो आणि पुढे आपलं चांगलंच होत असतं. नक्की खूप पाऊस पडायला लागला आणि गाडीमध्ये येऊन बसलो आहे. तर मित्रांनो आहे ना सरांची तर स्टोरी अशी भारीच होती आणि कुठं ना कुठेतरी आपल्या आयुष्यात पण आहे ना माझ्या तरी आयुष्यामध्ये अशा व्यक्ती होत्याच ज्या काय बोलतात ते खोटं बोलून दिवस ढकलत होते. म्हणजे कसं आहे ना खोटं बोलत राहा पण एवढा पण खोटं बोलू नका ज्याने आपला आयुष्यात काहीतरी पुढे मोठा प्रॉब्लेम होईल. तर नक्कीच देव कुठेतरी आपला परीक्षा घेत असतो किती खोटं बोलतं आणि त्या व्यक्तींचं आहे ना ठीक आहे ते देवाच्या हातात आहे. आपल्याशी जे खोटं बोलत आहेत ना त्यांना आपण समजावण्याचा प्रयत्न तर नक्कीच करतो पण सुधारणं त्यांच्या हातात आहे. सुधारायचं आहे की नाही तर ठीक आहे. तर अशी ही स्टोरी होती आणि फायनली आपण आता गाडी भरायला लावलो आहे. विषय असा आहे व्हिडिओ आपण बरेच दिवसांनी करतो आहे म्हटल्यानंतर आहे ना शब्दरचना आहे ना माझी थोडीशी बिघाड आहे किंवा घाबरत असा बोलायला होतं आहे. तर असो व्हिडिओ आपले आता रेग्युलर येतील. कसं आहे ते कामाच्या ह्याच्यातून आहे ना वेळ नाही भेटत आणि ठीक आहे. आपण आता घरी आलो आहे आणि पाण्याची गाडी आहे ना खाली करायला लावली आणि पाऊस आहे तो आज काय थांबत नाही. त्यानंतर आज आपल्याला भरपूर अशी कामं आहेत कारण एवढे जे जार पडले ते आपल्याला धुवायचे आहेत एकट्याला. तर असो सिंगल माणूस आहे जेव्हा आपलं होईल तेव्हा कोणतरी हक्काची व्यक्ती येईल धुवायला. तोपर्यंत आपल्याला एकट्यालाच करायचं आहे. कारण काय आहे मम्मी पप्पा गेले तर मुंबईला त्याच्यामुळं
हा जार आता मम्मी धुवायची पण ते आपल्याला धुवायला होणार आहे. तर असो लाईट पण गेले, खाल्लं आहे नाही, पहिला खाऊन घेतो त्याच्यानंतर मग कामाला सुरुवात करूया. वातावरण पूर्ण मस्तपैकी असं झालं आहे, पूर्ण आता पाऊसच. आणि इकडं काय ना वादळ आला होता वाटतं थोडासा, तर अशा फांद्या पडल्यात बघा, अशा फांद्या पडल्यात. नशीब आहे तर गाडी मगाशी लावताना नव्हती, सायाची आहेत ना पूर्ण अशा फांद्या पडल्यात. तर गाडी खाली होते तोपर्यंत आपण जेवायला जाऊया. गणपती काढतोय, ऑर्डर द्यायची आता याच्याकडे. हां काय करतोय सांग. आमचे गणपती आता 4 झालेत. हां हा गाडी केला नाही कलर केला नाही, कलर आत्ता बाप्पा ही काढला नाही, सगळा बाहेर काढला नाही कारखाना. कशावर काढायचं सांग त्याला. उंदरावर काढायचं आहे का मोरावर काढायचं आहे? हां बोल लवकर, ऑर्डर पण आले ते लवकर. तू कशावर जाणार आहे? पर्या तू सांग कशावर तो. माझा पण गरुडावरच आहे. मग सेम सांग बघा. मग ये कधी सुरुवात करणार आहे सांग, पाट आणून देतो. कधी करशील? हा मग आता कलर बनवतोय. मला पूर्ण शाडूच्या मध्ये पाहिजे. शाडूचा मातीचा पाहिजे रे. हा देन ना. आणि माझा कसा काढशील. अरे पण कुठल्या मातीचा काढणार आहेस की. आमच्याकडे कारखाना आता सुरुवात होतोय, नवीन नवीन प्रख्यात. सॉरी गेल्या वर्षी पण केला होताच नाही, गेल्या वर्षीचा तुझा व्हिडिओ व्हायरल झालाय. हे परत सांगितलं नाही, सांगितलं नाही, संकेतने सांगितलं. हा पाठ देतो त्याला आता. पाठ देणार आहे संध्याकाळी आणून तुला. मी पण देतो आता आणून, थांब लगेच. संध्याकाळचे वाजलेत 6:45 आणि 6:45ला आपण आहे ना एंड करतोय व्हिडिओचा. तर जे काय या व्हिडिओमध्ये दिसलं ना तेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये, बाकी काय असं स्पेशल नाही. तर आता आलो आहे आपण विहिरीवरतून पाणी घेऊन. गाडी आता पूर्ण आता खाली करायला लावली आहे. संध्याकाळचे वाजले 6:45. जार होते ते पण आपण धुतलेले आहेत. आणि आता निवांतपणे जरा आंघोळ करूया. दिवसभराची एकदम आहे ना काय दगदग धावपळ होती. आणि पाऊस आत्ता कुठेतरी दिवसाभरातून आत्ता थांबला आहे. तर बघूया. तर कपडे भिजलेले आहेत ते सकाळपासून भिजले. हे आता दुसरे कपडे आहेत ते पण आता थोडेसे भिजलेत. तर एक तर कपडे नाही वाळत आहेत, तर फॅनवरतीच टाकायला लागत आहे. तर म्हणजे आहे ना तळीमध्ये गेलेलो आणि तळीवरून डायरेक्ट मग घरी आलो. परत गाडी आणली पाण्याची भरून. कारण लाईट पण आहे ना येते जाते त्याच्यामुळे आहे ना आपल्याला तेव्हा पाठोपाठ पाणी आणायला भेटलं नाही. तर असा होता काहीसा आजचा ब्लॉग. आणि आपण व्हिडिओ आता इथेच थांबवतो आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, स्वतःची काळजी घ्या.